दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मंगळवारी धुळ्याचे शिंदेगड शिवसेना प्रमुख तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक सतीश तात्या महाले यांनी सपत्नीक नाशिक येथील दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलीस न्यूज चॅनल कार्यालयास सदिच्छा भेट दिली। यावेळी विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे सुतोवाच केले आहे। दक्ष पोलीस न्यूजच्या कार्यालयामध्ये असे व्यक्तिमत्व आलेले आहेत, त्यांचा मी थोडक्यात परिचय देतो। स्थायी समितीचे सभापती राष्ट्रवादीतून आणि त्याच्याचबरोबर 4 वेळेस नगरसेवक पद भूषवले आणि आता शिंदे गटातील जिल्हा प्रमुख असे सतीश माले भाऊ आपल्याबरोबर आहेत। खरं तर त्यांचं राज्यामध्ये त्यांचं सामाजिक कार्यकर्त्याची एक चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि ते आज आपल्या कार्यालयामध्ये आलेले आणि येणाऱ्या या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा धुळे जिल्ह्यातलं जे राजकारण आहे त्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी संवाद साधू। प्रथम तुम्ही आमच्या दक्ष पोलीस न्यूजच्या कार्यालयात आला, धन्यवाद सर। खरं तर तुम्ही राज्यांमध्ये तुमचं सामाजिक कार्य म्हणून एक खूप मोठी चर्चा आहे आणि तुम्ही अनेक पदं भूषवले। आता शिंदे गटात असाल का ज्या राज्यामध्ये काही ज्या शिवसेनेच्या ज्या राखीव जागा आहेत त्याला कुठेतरी तो क्रीडा कुठेतरी मात्र सुटत नाही आहे, काय सांगाल याबाबत? एकंदरीत काय घडतं, काय वरिष्ठ पातळीवर आता महायुतीचे जे सर्व पक्ष आहेत, भाजपा असेल, तुमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घेऊन बाकीचे मोदीचे उमेदवार ते आता घोषित करण्यासाठी हालचाली सुरू केलेले आहेत। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महायुतीची जास्तीत जास्त शक्यता महाराष्ट्रामध्ये येणार यामध्ये तुम्ही मात्र शकता। सर, पुन्हा एक प्रश्न घेतो, आपण देखील पदाधिकारी आहात, काय वाटतं धुळ्यामध्ये एकंदरीत महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे प्रश्न बोलू नये पण चर्चा मात्र वेगळी आहे, काय सांगाल याबाबत? म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर म्हटलं तर धुळे लोकसभा मतदारसंघाची जी सीट आहे डॉक्टर सुभाष भामरे ते आज निवडून आल्यात याचा कारण काँग्रेसच्या कडून देण्यात आलेले उमेदवार जे ते स्थानिक पातळीवरचे त्यांचं जास्तीत जास्त वास्तव्य जे आयुष्यामध्ये ते नाशिकमध्येच झालेले आहे आणि डॉक्टर सुभाष भामरे यांची ही आता 3री टर्म राहणार, म्हणजे ते हॅट्रिक करणार हे काय झालं तर पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो, 3 जण ते निवडून आले मात्र धुळ्याचा फारसा जसा विकास हवा होता तसा होत नाही अशी देखील चर्चा आहे, काय सांगायला? विकास झाला नाही असं म्हणता नाही येणार। डॉक्टर सुभाष भामरे यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो कोटींची कामं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारा जामफळ धरण जे त्या जामफळ धरणाचं सुद्धा काम 2600 कोटी रुपयाचं हे डॉक्टर सुभाष भामरे यांनीच मंजूर करून आणलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जरी कोणी विरोधक वर्गाला करत असतील की धुळ्याचा 2 पंचवार्षिक मागच्या 10 वर्षामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून विकास झाला नाही, तसं नाही आहे। खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुभाष भामरे यांनी कामं केली, फक्त त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कामांना प्रसिद्धी दिली आहे, त्यामध्ये ते कमी पडले हे मान्य करावं। आपण देखील शिंदे गटातील जिल्हा प्रमुख आहात, आपले कार्यक्रम आहे, येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून फार मोठी जबाबदारी घेऊन आली, आपल्या माध्यमातून आपण काय आव्हान करणार? नाही, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राला लाभलं आहे, आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले, जनतेचे कैवारी म्हणून जनतेचा कळवळा असलेल्या एकाही व्यक्तीने होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एवढं काम जनतेसाठी केलं। आपण जर बघाल माहितीच्या अधिकाराने जर कोणी जर माहिती जर काढली तर आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्या मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री जन आरोग्य कक्ष होते, मुख्यमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय किंवा महाराष्ट्रातील जनते कुठलाही घटक असो त्यांना जर उपचारासाठी जर मदत लागत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला जो एक हेड आहे मुख्यमंत्री सहायता निधी, या मुख्यमंत्री सहायता निधीवरून आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांपैकी आपण जर माहितीच्या अधिकाराने जर माहिती मागवली
तर गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा पैसा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गरिबांवर उपचारासाठी खर्ची टाकण्यात आलेला आहे, तेवढा पैसा 5 वर्षाच्या कालखंडातही एखाद्या मुख्यमंत्र्याकडून खर्ची टाकण्यात आलेला आहे. कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं म्हणणं एकच आहे की हा जनतेचा पैसा आहे, जनतेसाठीच सत्कर्मी लागायला पाहिजे. आणि अत्यंत मनमिळाऊ, सरळमार्गी आणि पुढे पैसा चालेवाला व्यक्तिमत्व आहे. म्हणून पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, देशाचे नेते अमित शहा असतील, हे वरिष्ठ पातळीवरचे भाजपाच्या दोघंही नेत्यांवर पण आणि तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खूप चांगल्या पद्धतीचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. त्यांचं काम या ठिकाणी नेत्यांना चांगल्या प्रकारे घडलेलं आहे. म्हणून ते भक्कमपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांना काम करण्यासाठी पूर्ण पाठबळ देऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यामध्ये कसोबरपण पुढे माझे सरकार. सर, पुन्हा एक छोटासा प्रश्न घेतो. हृदयामध्ये तुमची चर्चा देखील चांगली आहे, तुम्ही सामाजिक कार्य देखील खूप मोठा करता. येणाऱ्या भविष्यात आमदारकीचं किंवा लोकसभा असतो, काही आपल्या नावाची काही चर्चा किंवा पक्षाने काही जबाबदारी देणार आहात? 100% मी ज्या वेळेस 2014मध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडला, राष्ट्रवादी पक्ष सोडून मी शिवसेनेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला होता, याच ठिकाणी नाशिकला येऊन मी प्रवेश केला होता. 2014मध्ये सुद्धा विधानसभेची उमेदवारी माझी निश्चित झाली होती. शेवटच्या क्षणाला तिकीट कापण्यात आलं होतं. 2019मध्ये सुद्धा माझं तिकीट फायनल करण्यात आलेलं होतं आणि मी मातोश्रीवर AB फॉर्म घेण्यासाठी गेलेलो असताना शेवटच्या क्षणाला त्यावेळेस पण माझं तिकीट कापण्यात आलेलं होतं. परंतु पूर्वीपासूनच शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फॅन आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचं ज्या पद्धतीचं सामाजिक काम आहे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच पद्धतीच्या कार्याला मी या ठिकाणी एक आदर्श मानतो. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचा पूर्वीपासूनच मी त्या ठिकाणी फॅन असल्या कारणाने वेळोवेळी मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर टचमध्ये आहे. मतदारसंघामध्ये शेकडो कोटींची कामं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्याला वरदान ठरणारा जामफळ धरण जे आहे, त्या जामफळ धरणाचं सुद्धा काम 2600 कोटी रुपयाचं हे डॉक्टर सुभाष भामरे यांनीच मंजूर करून आणलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जरी कोणी विरोधक वर्गाला करत असतील की धुळ्याचा 2 पंचवार्षिक मागच्या 10 वर्षामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून विकास झाला नाही, तसं नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुभाष भामरे यांनी कामं केली. फक्त त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कामांना प्रसिद्धी दिली नाही, त्यामध्ये ते कमी पडले हे मान्यता करतात. आपण देखील शिंदे गटातील जिल्हा प्रमुख आहात, आपले कार्यक्रम आहे. येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून खूप फार मोठी जबाबदारी देणार आहे. आपल्या माध्यमातून आपण काय आव्हान करणार? नाही, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राला लाभलं आहे. आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले, जनतेचे कैवारी म्हणून आणि जनतेचा कळवळा असलेल्या एकाही व्यक्तीने होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एवढं काम जनतेसाठी केलं. आपण जर बघाल, माहितीच्या अधिकाराने जर कोणी जर माहिती जर काढली तर आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्या मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री जन आरोग्य कक्ष होते. मुख्यमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय किंवा महाराष्ट्रातील जनतेत कुठलाही घटक असो, त्यांना जर उपचारासाठी जर मदत लागत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला जो एक हेड आहे मुख्यमंत्री सहायता निधी, या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांपैकी आपण जर माहितीच्या अधिकाराने जर माहिती मागवली तर गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा पैसा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गरिबांवर उपचारासाठी खर्ची टाकण्यात आलेला आहे, तेवढा पैसा 5 वर्षाच्या कालखंडातही एखाद्या मुख्यमंत्र्याकडून खर्ची टाकण्यात आलेला आहे. कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं म्हणणं एकच आहे की हा जनतेचा पैसा आहे, जनतेसाठीच सत्कर्मी लागायला पाहिजे. आणि अत्यंत मनमिळाऊ, सरळमार्गी आणि पुढे पैसा चालेवाला व्यक्तिमत्व आहे. म्हणून पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, देशाचे नेते अमित शहा असतील, हे वरिष्ठ पातळीवरचे भाजपाच्या दोघंही नेत्यांवर पण आणि तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या
खूप चांगल्या पद्धतीचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. त्यांचं काम या ठिकाणी नेत्यांना चांगल्या प्रकारे भावलेलं आहे. म्हणून ते भक्कमपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांना काम करण्यासाठी पूर्ण पाठबळ देऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यामध्ये कसं घटून माझे सरकार. सर पुन्हा एक छोटासा प्रश्न घेतो. हृदयामध्ये तुमची चर्चा देखील चांगली आहे. तुम्ही सामाजिक कार्य देखील खूप मोठा करता. येणाऱ्या भविष्यात आमदारकी किंवा लोकसभा असो काही आपल्या नावाची काही चर्चा किंवा पक्षाने काही जबाबदारी देणार आहात? 100% मी ज्या वेळेस 2014मध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडला, राष्ट्रवादी पक्ष सोडून मी शिवसेनेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला होता, याच ठिकाणी नाशिकला येऊन मी प्रवेश केला होता. 2014मध्ये सुद्धा विधानसभेची उमेदवारी माझी निश्चित झाली. ती शेवटच्या क्षणाला तिकीट कापण्यात आलं होतं. 2019मध्ये सुद्धा माझं तिकीट फायनल करण्यात आलेलं होतं आणि मी मातोश्रीवर AB फॉर्म घेण्यासाठी गेलेलो असताना शेवटच्या क्षणाला त्यावेळेस पण माझं तिकीट कापण्यात आलेलं होतं. परंतु पूर्वीपासूनच शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा फॅन आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचं ज्या पद्धतीचं सामाजिक काम आहे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच पद्धतीच्या कार्याला मी या ठिकाणी एक आदर्श मानतो. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचा पूर्वीपासूनच मी त्या ठिकाणी फॅन असल्या कारणाने वेळोवेळी मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर टचमध्ये आहे. आणि मला या ठिकाणी आनंदाने सांगावंसं वाटतं अभिमानाने की ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब यांनी उठाव केला तर महाराष्ट्रातून सर्वात पहिला महानगर प्रमुख मी होतो राजीनामा देणारा. ज्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेब सर्व आपल्या सहकारी आमदारांना घेऊन सुरुवातीला निघाले, त्याच दिवशी रात्री मी धुळे महानगरामध्ये सर्व त्या ठिकाणी प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.